संकष्टी चतुर्थीच्या उपवास व्रताचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या या कहाणीचे जरूर श्रवण करा. ऐका गणेश देवा, तुमची कहाणी पुराणातली जुनी पुराणी जी सांगितली ऋषी मुनींनी तीच आमच्या ध्यानी मनी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याचं नाव कृतवीर्य, राणीचं नाव सुगंधा. दोघेही सदाशरणी होते. प्रजेवर त्यांचं प्रेम होतं. राजाच्या खजिन्यात संपत्ती खूप, पण पोटी संतती नव्हती. राजा राणीनं खूप दान धर्म, नवस सायास, व्रतवैकल्य करून उद्यापन केली. देवानं त्यांना फळ काही दिलं नाही. उदास झालेले राजा राणी तीर्थयात्रेला गेले. त्यांनी अरण्यवास पत्करला व तपश्चर्या सुरू केली. एके रात्री राजाचा पिता स्वप्नात आला व त्यानं दृष्टांत दिला. पिता म्हणाला, कृतवीर्या, संतान प्राप्ती व्हावी म्हणून मी नारदाची मध्यस्थी केली. ब्रह्मदेवांना भेटून प्रार्थना केली. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुझ्या हातून पाप झालं. त्याच्या विनाशासाठी गणेश आराधना कर, संकष्टीचं व्रत कर. त्याच्या प्रभावानं तुला पुत्र प्राप्ती होईल. व्रत कसं करावं ते नीट ऐकून घे आणि व्रत पूर्ण कर. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी येते. व्रत करणाऱ्यांनी पहाटे उठावं, गणेशाचं चिंतन करावं, तिळावळ्याचं उठणं लावून स्नान करावं, गणेश दर्शन घ्यावं, दिवसभर उपवास करावा, थोडा फलाहार घ्यावा, दूध प्यावं. चंद्रोदयाच्या वेळी गणेश पूजा करावी. चौरंग पाटावर कलश मांडावा, त्यावर गणेश मूर्ती किंवा सुपारी ठेवावी. अभिषेक युक्त पूजा करावी. तांबड्या रंगाचे वस्त्र, गंध, फुले, 21 दुर्वा गणेश मूर्तीला अर्पण कराव्या. त्यानंतर धूपदीप ओवाळून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. फल, तांबूल, विडा, दक्षिणा मूर्ती पुढे ठेवावी. आरती करून अक्षदा, फुले गणपतीला व्हावीत. नंतर चंद्रपूजा करावी. संकष्टी महात्म्याच्या पोथीतील कहाणी वाचावी, ऐकावी व सांगावी. तीर्थ घेऊन पूजा विसर्जन करावी. त्यानंतर भोजन करावे. हे व्रत 4, 7, 11, 21 वेळा करावे. संकष्टीस सुरू केलेले हे व्रत मंगळवारी येणाऱ्या संकष्टीस अर्थात अंगारकीस त्याचं उद्यापन करावं. हे व्रत केल्याने इच्छापूर्ती व संतान प्राप्ती होते. कृतवीर्य राजानं माघ वद्य संकष्टीस हे व्रत सुरू केलं. निष्ठापूर्वक त्याचं आचरण केलं. वर्षातच गणेश कृपा झाली. सुगंध राणीला पुत्र झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. राजपुत्राचं नाव कार्तवीर्य असं ठेवलं. कार्तवीर्य गणेश भक्त व कीर्तिवान राजपुत्र होता असा पुराणात उल्लेख आहे. संकष्टीचं व्रत प्रारंभी कुणी केलं, त्याचं फळ त्यांना कसं मिळालं याची माहिती पुढील प्रमाणे आहे. त्याचे पहिले मानकरी ब्रह्मदेव आहेत. सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी प्रारंभी स्वतः ब्रह्मदेवानं हे व्रत केलं. त्रिपुर दैत्याचा नाश करण्यासाठी भगवान शंकरानं रुसून केलेल्या महादेवाची भेट होण्यासाठी माता पार्वतीनं, त्यानंतर अगस्ती, दमयंती, रुक्मिणी, मारुती, गरुड, गौतम ऋषी, नंद, यशोदा, कार्तिकेय इत्यादींनी हे व्रत केलं असता त्यांचे हे मनोरथ पूर्ण झाले. संकष्टीचं व्रत करणाऱ्या भक्तांचं गणेश कृपेनं कल्याण झालं. तसं तुम्हा आम्हा सर्वांचा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. देवा एकदंता गजानना, ब्रह्मादी देव तुझी आराधना करतात. तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करतोस. तुझा कृपा लाभ होऊन आमचेही संकटे दूर होत घरात सुख समृद्धी शांती लाभो हीच तव चरणी प्रार्थना.